अजूनही नाही. त्यामुळे आम्ही मागणी करतो आहोत पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने की 48 खासदारांनी त्या दिवशी उभं राहून लोकसभेमध्ये मागणी करावी की मराठ्यांचं आरक्षण आणायचं आहे. या टेबलवरती आज या 6 दिवसांमध्ये तुम्ही मराठा आरक्षणाचा कायदा आणा आणि तो कायदा पारित करा. ओके सर. थँक्यू सर. याच्या आधी 9 जणांवरती नोटीस काढली होती, त्यानंतर बाकीच्यांची जणांवरती कारवाई. असा प्रश्न आहे की यातही जर राष्ट्रवादी तुमच्या परत संपर्कात असतील, ते येऊन साहेबांना परत भेटणार असतील तर त्यांच्यावरच्या अपात्रतेसंदर्भात पुनर्विचार. साहेबांनी सांगितलं अपात्रतेची नोटीस काढा. आम्ही काय साहेबांनी सांगितलं त्यांना परत घ्या. घेणार साहेब आहेत. आम्ही नुसतं त्यांना दैवत मानून पाठ फिरवत नाही, विठ्ठल म्हणून त्यांचा ताप दाबत नाही. ते आमच्यासाठी जे आहेत ते आहेतच. तर त्याला धरून प्रश्न, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांचे पण उमेदवार वगैरे असतील, तर त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी उमेदवार उभे करतील का? म्हणजे मग आम्ही काय घरी बसायचं? तुमची काय इच्छा आहे? पवार साहेब, राज्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं मंत्रिमंडळ आहे असं दिसत नाही आणि कामकाज करणं असा आरोप आहे. पण मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की तुम्हाला तुम्ही कसं काय पडतच नाही. आता काल इंडियाने एवढ्या सगळ्या निवडणुका जिंकल्या नंतर सुद्धा तुम्ही असं कुठेच म्हणाला नाही की इंडियाला झोडपलं, सणसणीत विजय, दणदणीत विजय, काहीच नाही. तुम्ही आपल्या नॉर्मल कोर्समध्ये देऊन टाकली. घोसीची सीट ही जिंकणं म्हणजे देशामध्ये कसं परिवर्तनाचं वातावरण आहे त्याचा तो निर्देश होता, त्याचं इंडिकेशन होतं. घोसीची सीट 40,000 जिंकणं असतं. समाजवादींनी उत्तर प्रदेशमध्ये हे जर उत्तर प्रदेशमध्ये हे वातावरण तयार होत असेल तर देशाची निवडणूक भाजपला जड जाणार ही ते दिशादर्शक आहे. तुम्ही नाही सांगितलं टी व्हीवर हे सगळं. सर एक प्रश्न, पण मंत्रिमंडळ विस्ताराबात अजून मला काय करायचं करू नाही तर नक्की मंत्रिमंडळ विस्तार होईल गणपतीच्या अगोदर आणि त्यांना मंत्री पुढे विचार केंद्रात मंत्री करायचं आहे त्यांना. नशीब पाहायचं होतं. शरद पवार जी ने ऐसा कुछ कहा था कि क्या जो लोग छोड़कर गए हैं वो वापस आएंगे, उन्हें आने नहीं दिया जाएगा, इस तरह की कोई चर्चा आज देखो ऐसा है, शरद पवार ने ऐसी कोई बात कही नहीं है और हमारे पार्टी में हम सिर्फ उनको भगवान, विठ्ठल, हमारा सब कुछ ये कहते नहीं हैं करके दिशा देते. जो हमको बोलेंगे कि जितेंद्र इनको जयंत इनको सबको तुम्हारी कुर्सियाँ दे दो, हम कुर्सियों से उठ जाके दे दें. शरद पवार ने इंडिया को लेकर क्या कुछ कहा कि गेटवे ऑफ इंडिया, ऐसे कुछ टिप्पणियां की, वो क्या कुछ था? थोड़ा वो हंसी मजाक में बोल रहे थे. क्या कुछ कि भारत अगर नाम बदलना है तो कम से कम 1 लाख करोड़ रुपया खर्चा है. 1 लाख करोड़. अच्छा, उससे ये है कि संविधानकर्ताओं ने भारत का नाम आर्टिकल में डाला है, आर्टिकल 1. अच्छा, प्रियम्बल की शुरुआत है वी द पीपल ऑफ इंडिया, क्योंकि ये सब बदल नहीं है. और पवार साहब ने ये भी कहा कि 2004 में मुलायम सिंह यादव ने एक ठराव लाया था उत्तर प्रदेश के असेंबली में कि इंडिया नाम निकाला जाए और सब जगह पे भारत लगाया जाए. तब उस ठराव का विरोध सभी पार्टियों ने मिलकर तो ठराव लाया कि लेकिन विरोध एक ही पार्टी ने किया. वो पार्टी का नाम था भारतीय जनता पार्टी. क्या 2004 उन्होंने विरोध किया, वो वापस कर दिए, उन्होंने ठराव का विरोध किया. 2004 में अगर मुलायम सिंह जी कहते हैं कि इंडिया नहीं भारत रखो, तब आप विरोध करते हो और 2024 में 23 में कहते हो नहीं 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 हमें भारत ही चाहिए. तो इनकी दोगली नीति पता चल जाती है ना. और इंडिया के कारण जो घबराहट हो रही है, जो पसीने छूट रहे हैं, वो दिख रहे हैं ना. पवार साहेब, भारतामध्ये आणखी एक नोटबंदी या माध्यमातून होईल असं वाटतं, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या माध्यमातून आता रिझर्व्ह बँक ऑफ भारत लिहावं लागेल. म्हणजे जे पैसे आता आहे त्याला सगळ्याला बदलावं लागेल. की आपल्याला प्रत्येकाला विचार करावा लागेल. फक्त त्यांना पटत नाही आहे, त्यांना पटत नाही म्हणून भारताने
1,00,000 कोटी रुपये खर्च करावेत का? संविधान बदलावं का? हे इंडिया म्हणजे आणि भारत म्हणजे भारताच्या संविधानकर्त्यांनी महिने बसून संविधान तयार केलेलं आणि त्या संविधानातलं हे आर्टिकल आहे. आपल्या संविधानाची सुरुवात ज्या प्रियांबलनी होते त्या प्रियांबलची सुरुवात आहे वी द पीपल ऑफ इंडिया. हे सगळं बदलायचं का? डॉक्टर आंबेडकरांच्या संविधानाला हात लावायचा का? हे सगळ्यांनी आता विचार करा. तर शरद पवार नेमकं काय म्हणाले आठवणे या भारत इंडिया या नामांतराबद्दल? तेच म्हणाले ना. त्यांनी त्यांनीच उदाहरण दिलं की 2004 मध्ये मुलायमसिंग यादवांनी एक ठराव की इंडिया न म्हणता आपण भारत म्हटलं पाहिजे. सगळ्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. एकच पक्षाने विरोध केला. त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी. से जानकारी देना कि जिनकी बात सुनते लोग हमारे पार्टी आए उनका हक करना, बस इतने ही उद्देश्य से ये मीटिंग बुलाई थी. और थोड़ा सा विचार मंथन होता है, लोग मिलते हैं तो संवाद होता है, संवाद से बात होती है. ये सब पवार साहब की पिछले 50 साल की पुरानी आदत. सीट बांटने को लेकर भी शरद पवार ने मतलब आप लोगों से बात बिल्कुल करते नहीं. हुए सीट का बंटवारे के बारे में किधर भी कुछ भी बात नहीं हुई. कल सर थाने बंद है, मराठा समाज की तरफ से थाने बंद का आयोजन किया गया है. क्या आपकी पार्टी उसको समर्थन दे रही है? किस तरह का पूरा मराठाओं के ऊपर जो लाठीमार हुआ वो जालियानवाला बाग से ही उसकी तुलना होती है. हम जालियानवाला बाग से जालना पहुंचे तो ऐसे बेरहमी से जो मारा जाता है, पीटा जाता है, इसकी जिम्मेदारी किसको लेनी होगी? और इसलिए कल का थाने बंद का हम पूरा समर्थन कर रहे हैं. सर ये देवेंद्र फडणवीस ने आज अमरावती में बात करते हुए कहा कि नरेंद्र मोदी अगर सरकार में रहेंगे तो हनुमान चालीसा का पाठ करने हम पाकिस्तान भी जा सकते हैं. साथ ही जो स्टैलिन के जो कहा था, स्टैलिन ने जिस तरह की बातें की थी हिंदुत्व को लेकर, उस पर भी उन्होंने ये कहा कि ये नादानी वाली बातचीत कर रहे हैं और किसी के अंदर दम नहीं है कि हिंदुत्व को खत्म करें. हिंदुत्व कोई खत्म नहीं कर सकता है. वो हिंदुत्व के बारे में बोला ही नहीं है, वो सनातन के बारे में बोला. ये आप उसको जोड़ मरोड़ के लोगों को मूर्ख मत बनाओ. वो बिल्कुल हिंदुत्व के बारे में बात नहीं की है, उसने सनातन के बारे में बात की है. और मुझे लगता है कि सनातन को विरोध करने वाले बुद्ध थे, सनातन को विरोध करने वाले महावीर जैन थे, सनातन को विरोध करने वाले संत तुकाराम थे, संत ज्ञानेश्वर थे, लिंगायत धर्म की स्थापना करने वाले बसवेश्वर अन्ना थे. तो ये सब सनातन धर्म के विरोध में रहे, इसलिए उनको को सामना देना उनका खून हो गया. हनुमान चालीसा, हनुमान चालीसा पाकिस्तान के सूर्य पे भी जाके पढ़ सकते हैं. नवनीत राणा और रवि राणा वहाँ मौजूद थे, सूर्य पे जाएंगे तो कहा कि महाविकास अघाड़ी की सरकार के अरे भाई मैंने बोला ना 12 दिन तक कि भाई सूर्य पे जाओ हनुमान चालीसा पढ़ने के लिए, क्योंकि हनुमान पहले सूर्य पकड़ने गया था ना, तो इनको सूर्य पे जाना चाहिए हनुमान चालीसा पढ़ने के लिए. और सर उद्या मराठा समाजातर्फे ठाणे बंदची हाक दिलेली आहे. तुमच्या पक्षाकडून आमच्या अध्यक्षांनी ऑलरेडी तिथे समर्थन जाहीर केलेलं आहे. सुहास देसाई यांचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ऑलरेडी तिथे समर्थन जाहीर केलेलं आहे. आणि इतक्या बेशरमपणाने सरकारने त्यांना मारहाण केली आणि साधी तिथे विचारपूसही नाही, काहीच नाही. पण अशा पद्धतीने शांतरित्या चालणाऱ्या कुठल्याही आंदोलकांवर असा अत्याचार करणं ही लोकशाहीची हत्या असते. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येक आंदोलनकर्त्यांचा, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही डावलू शकत नाही, झुकू शकत नाही. आणि त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ठाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी आणि आमच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्याला समर्थन दिलं. सर यालाच एक जोडून प्रश्न आहे की प्रवीण दरेकर म्हणतात की विरोधक जे आहेत आरक्षणाला एक राजकीय संधी बनवू इच्छित आहेत. हे आता कोणी बोलावं, हे कोणी बोलावं. 8 दिवसात धनगर आरक्षण, 15 दिवसात पहिल्याच कॅबिनेटमध्ये, 15 दिवसात हे आरक्षण, रेल्वेचं आरक्षण नाही देऊ शकत. चिठ्ठ्यांवरती आजकाल इतकी वाईट परिस्थिती आहे.
आम्ही साधी मागणी करतोय आणि आज महाराष्ट्रासमोर ठेवतोय. आरक्षण द्यायचं आहे ना. दिल्लीचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की दिल्लीचा कायदा दिल्ली राज्य हे राज्य सरकारच्या हातात सर्व अधिकार द्यायचे असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. केंद्र सरकारला काही तो पटला नाही. केंद्र सरकारने तो लोकसभेत नेला आणि बदलून घेतला आणि सांगितलं की दिल्लीला परत एकदा दिल्लीला हे अधिकार देता येणार. बदलला ना कायदा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निवडणूक आयोगाचे सदस्य निवडताना मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय आणि विरोधी पक्षनेते अशा तिघांची समिती असल्याने या तिघांनी मिळून निवडावा. त्यांना हाही निर्णय पटला नाही. ते लोकसभेत गेले आणि त्यांनी हाही निर्णय बदलून टाकला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीलाच बाहेर ठेवून टाकला. आता त्यांचा अपमान आहे. एवढ्या मोठ्या म्हणजे जबाबदार पदावर असलेल्या माणसाला असा त्याच्यातनं बाहेर फेकणं हा त्या पदाचा अपमान आहे. पण केला त्यांनी आणि सांगितलं नाही आम्हाला हा कायदा मंजूर नाही. लोकसभेत बदलून टाकला. आता आमचं महाराष्ट्राच्या वतीने तुमची एवढी चालते ना दिल्लीमध्ये. म्हणजे प्रधानमंत्री येतात तेव्हा सगळ्या तुमच्याशी हसत हसत खेळत कोणाच्या इथे मारत असतात, कोणाच्या इथे मारत असतात. तर तुम्ही सगळ्यांकडे द्या. प्रधानमंत्री सांगा 16% आरक्षण जे आहे ते आम्हाला द्यायचं आहे. तुम्ही लोकसभेमध्ये तसा कायदा पारित करा आणि तो देऊन टाका. वाद नाही, विवाद नाही, मारामाऱ्या नाही. ओबीसी विरुद्ध मराठा असं कुठे नाही, तोडगा नाही, काही नाही. 16% आरक्षण मिळालं की सगळे खुश. से जानकारी देना, जिनकी बात सुनते लोग हमारे पार्टी आए उनका हक करना, बस इतने ही उद्देश्य से ये मीटिंग बुलाई थी. और थोड़ा सा विचार मंथन होता है, लोग मिलते हैं तो संवाद होता है, संवाद से बात होती है. ये सब पवार साहब की पिछले 50 साल की पुरानी आदत. सीट बांटने को लेकर भी शरद पवार ने मतलब आप लोगों से बात बिल्कुल करते हुए नहीं. सीट का बंटवारे के बारे में किधर भी कुछ भी बात नहीं हुई. कल से थाने बंद है. मराठा समाज की तरफ से थाने बंद का आयोजन किया गया है. क्या आपकी पार्टी उसको समर्थन दे रही हो? किस तरह का पूरा मराठाओं के ऊपर जो लाठीमार हुआ वो जालियानवाला बाग से ही ना हो. हम जालियानवाला बाग से जालना पहुंचे. तो ऐसे बेरहमी से जो मारा जाता है, पीटा जाता है, इसकी जिम्मेदारी किसको लेनी होगी. और इसलिए कल का थाने बंद का हम पूरा समर्थन करें. सर ये देवेंद्र फडणवीस ने आज अमरावती में बात करते हुए कहा कि नरेंद्र मोदी अगर सरकार में रहेंगे तो हनुमान चालीसा का पाठ करने हम पाकिस्तान भी जा सकते हैं. साथ ही जो स्टैलिन के जो कहा था, स्टैलिन ने जिस तरह की बातें की थी हिंदुत्व को लेकर, उस पर भी उन्होंने ये कहा कि ये नादानी वाली बातचीत कर रहे हैं और किसी के अंदर दम नहीं है कि हिंदुत्व को खत्म करें. हिंदुत्व कोई खत्म नहीं कर सकता. वो हिंदुत्व के बारे में बोला ही नहीं है, वो सनातन के बारे में बोला. ये आप उसको जोड़ मरोड़ के लोगों को मूर्ख मत बनाओ. वो बिल्कुल हिंदुत्व के बारे में बात नहीं की है. उसने सनातन के बारे में बात की है. और मुझे लगता है कि सनातन को विरोध करने वाले बुद्ध थे, सनातन को विरोध करने वाले महावीर जैन थे, सनातन को विरोध करने वाले संत तुकाराम थे, संत ज्ञानेश्वर थे, लिंगायत धर्म की स्थापना करने वाले बसवेश्वर अन्ना थे. तो ये सब सनातन के विरोध में रहे. इसलिए उनको को सामना देना, उनका खून हो गया. हनुमान चालीसा, हनुमान चालीसा पाकिस्तान के सूर्य पे भी जाके पढ़ सकते हैं. नवनीत राणा और रवि राणा वहाँ मौजूद थे. सूर्य पे जाएंगे तो कहा कि महाविकास आघाड़ी की सरकार के अरे भाई मैंने बोला ना 12 दिन तक कि भाई सूर्य पे जाओ हनुमान चालीसा पढ़ने के लिए. क्योंकि हनुमान पहले सूर्य पकड़ने गया था ना, तो इनको सूर्य पे जाना चाहिए हनुमान चालीसा पढ़ने के लिए.
पवार सर, उद्या सकल मराठा समाजातर्फे ठाणे बंदची हाक दिलेली आहे. तुमच्या आमच्या पक्षाकडून अध्यक्षांनी ऑलरेडी तिथे समर्थन जाहीर केलेलं आहे. सुहास भोसे यांचे अध्यक्ष आहेत, त्यांनी ऑलरेडी तिथे समर्थन जाहीर केलेलं आहे. आणि इतक्या बेशरमपणाने सरकारने त्यांना मारहाण केली आणि साधी तिथे विचारपूसही नाही, काहीच नाही. पण अशा पद्धतीने शांतरित्या चालणाऱ्या कुठल्याही आंदोलकांवर असा अत्याचार करणं ही लोकशाहीची हत्या असते. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येक आंदोलनकर्त्यांचा, प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही डावलू शकत नाही, घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ठाण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी आणि आमच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्याला समर्थन केलं. सर, यालाच एक जोडून प्रश्न आहे की प्रवीण दरेकर म्हणतात आहेत की विरोधक जे आहेत आरक्षणाला एक राजकीय संधी बनवू इच्छित आहेत. हे आता कोणी बोलावं, हे कोणी बोलावं. 8 दिवसात धनगर आरक्षण, 15 दिवसात पहिल्याच कॅबिनेटमध्ये, 15 दिवसात हे आरक्षण, रेल्वेचं आरक्षण नाही देऊ शकत चिठ्ठ्यांवरती आजकाल. इतकी वाईट परिस्थिती आहे. आम्ही साधी मागणी करतोय आणि आज महाराष्ट्रासमोर ठेवतोय. आरक्षण द्यायचं आहे ना. दिल्लीचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं की दिल्लीचा कायदा, दिल्ली राज्य हे राज्य सरकारच्या हातात सर्व अधिकार द्यायचे असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. केंद्र सरकारला काही तो पटला नाही. केंद्र सरकारने तो लोकसभेत नेला आणि बदलून घेतला आणि सांगितलं की दिल्लीला परत एकदा दिल्लीला हे अधिकार देता येणार. बदलला ना कायदा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेला, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की निवडणूक आयोगाचे सदस्य निवडताना मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय आणि विरोधी पक्षनेते अशा तिघांची समिती असते आणि या तिघांनी मिळून नेमावा. त्यांना हाही निर्णय पटला नाही. ते लोकसभेत गेले आणि त्यांनी हाही निर्णय बदलून टाकला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीलाच बाहेर करून टाकला. आता त्यांचा अपमान आहे. एवढ्या मोठ्या म्हणजे जबाबदार पदावर असलेल्या माणसाला असा त्याच्यातनं बाहेर फेकणं हा त्या पदाचा अपमान आहे. पण केलं त्यांनी आणि सांगितलं नाही, आम्हाला हा कायदा मंजूर नाही, लोकसभेत बदलून टाकला. आता आमचं महाराष्ट्राच्या वतीने म्हणतो, तुमची एवढी चालते ना दिल्लीमध्ये, म्हणजे प्रधानमंत्री येतात तेव्हा सगळ्या तुमच्याशी हसत हसत खेळत कोणाच्या इथे मारत असतात, कोणाच्या इथे मारत असतात. तर तुम्ही सगळं प्रधानमंत्री सांगा 16% आरक्षण जे आहे ते आम्हाला द्यायचं आहे. तुम्ही लोकसभेमध्ये तसा कायदा पारित करा आणि तो देऊन टाका. वाद नाही, विवाद नाही, मारामाऱ्या नाही. ओबीसी विरुद्ध मराठा असं कुठे मारा नाही, तोडगा नाही, काही नाही. 16% आरक्षण मिळालं की सगळे खुश. रोल सर, आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. काय नेमकं मिटिंगमध्ये झालं आणि शरद पवारांनी काय नेमकं संदेश दिला? आज जिल्हा अध्यक्ष, काही प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक माननीय पवार साहेबांनी घेतली आणि तुम्हा सगळ्यांना सांगतो की ज्यांना पवार साहेबांविषयी माहिती आहे, असे दोघे आणखी पत्रकार वगैरे असतील तर त्यांना तुम्ही एवढं विचारा की पवारांसाहेबांची संवाद साधण्याची एक पद्धत आहे. त्याच्यातनं ते संपूर्ण महाराष्ट्राची माहिती जमा करून त्याच्यावरती मग आपलं विचार काय आहेत ते पुढे नेत असतात. त्याच्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातली माहिती त्यांनी आज करून घेतली. तसंच पुढे कसं जायचं, काय करायचं याबाबत विचारमंथन झालं. तर लोकसभेच्या निवडणुका कधी लागतील अशी शक्यता आहे, त्या दृष्टीने पक्षाचे असं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली की लोकसभेच्या निवडणुका कधीही लागू शकतील. त्याचप्रमाणे मागच्या काही दिवसांपूर्वी इलेक्शन कमिशनरनी देखील असं म्हटलं की आम्ही लोकसभेचं इलेक्शन 6 महिन्याआधीही लावू शकतो. त्यामुळे त्याच्यावरती फार काही आमची चर्चा झाली नाही. पण एकंदरीतच कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करा अशा पद्धतीचं एक सर्वानुमते जवळजवळ ठरवलं. असं देखील कळतं आहे की जे लोक गेले त्यांच्या आता पक्ष दरवाजे कायमचे बंद झालेत असं साहेबांनी केलं आहे का? नाही, साहेबांनी बिलकुल असं काही म्हणाले की बंद झाले वगैरे आहे. साहेब
कार्यकर्त्यांमधल्या अधिकतर जणांनी अध्यक्षांनी वगैरे सांगितलं की साहेब आता परत यांना घेऊ नका पक्षामध्ये. पण मात्र साहेबांनी ह्याच्यावरती एक अवक्षरही ना जयंत पाटील साहेबांनी काढलं ना शरद पवार साहेबांनी. सर एकंदरीतच आज म्हणजे जवळपास 9 मंत्री आणि 24 आमदारांवरती कारवाई करा म्हणून शरद पवार गटाकडनं पत्र दिलेलं गेलं आहे निवडणूक आयोगाला. परंतु आमदारांची संख्या जी आहे अजित पवारांकडे जवळपास ती 40हून अधिक आहे. जर तुम्ही 9 आणि 24 अधिक जर आपल्याला माहीत नसेल तर सांगतो की तसं नाही आहे. 9 आणि 31 आणि 4 MLC असे कोणालाही सोडलेलं नाही. कोणी जवळचा कोणी परका नाही. ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या तर सगळ्यांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. जिथे आता म्हणजे जे आमदार आता अजित पवार गटाकडे गेलेले आहेत आता त्या जागेवरती काही विचार विनिमय सुरू झालेत का? तिथे उमेदवार देण्याच्या संदर्भात या बैठकीत काही झालं का? या बैठकीत ती चर्चा होण्याची शक्यताच नव्हती. कारण का एवढ्या जास्त संख्येने उपस्थितीमध्ये या असल्या चर्चा होत नव्हत्या. सर एक प्रमुख तर अमोल मिटकरी यांनी रात्री एक ट्विट करून थेट तुमचा कार्यकर्ता शिवीगाळ करतोय अशा आणि पद्धतीने मीही त्याला ट्विट करून सांगितलं की आमचे कार्यकर्ते शिवीगाळ करणार असेल तर थेट करतील, नाव घेऊन करतील आणि जशास तसं उत्तर देईल. पण त्या मिटकरनी सांगितलं की तुमचं नाव घेऊनच त्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केलेली आहे. दुसऱ्या तुमच्या ट्विटला रिप्लाय. तुम्ही जर कोणावरती टीका करणार असाल तर मग हे सगळं बघण्याची तयारी आहे. महाविकास सर, आघाडीच्या एक- संदर्भामध्ये एक प्रश्न आहे. महाविकास आघाडीच्या याच्यामध्ये 70 ते 80 जागा आपल्या पक्षाला मिळू शकतील आपल्याला असं काही अशा कुठल्याही प्रकारच्या सीट वाटपासंबंधी कुठेही काहीही चर्चा झालेली नाही आणि तसं काही ठरलेलं नाही. सर जे मतदारसंघनिहाय पण चर्चा झाली असेल कारण जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले आहेत आणि त्या असं आहे पार्श्वभूमीवर की एवढ्या सगळ्या जणांमध्ये सीट वाटपची चर्चा कधीच होत नसते. की साधारण एका जिल्ह्याचा अध्यक्ष 4-5 मोठे नेते त्या जिल्ह्याचे काही प्रमुख पदाधिकारी असे बसून निर्णय घेतात. अशा एवढ्या मोठ्या बैठकांमध्ये हे फक्त ब्रेनस्टॉर्मिंग होतं. हे कार्यकर्त्यांकडनं समजून घ्यायचं होतं आणि पक्षामधला जो संभ्रम होता तो संभ्रम कायमचा संपवायचा होता. त्याच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आणि त्याच्यातून हे सगळं स्पष्ट करण्यात आलं. असं एक गोष्ट पाहायला मिळाली की ही जी बैठक झाली यामध्ये जिल्हाध्यक्ष आले. महाविकास आघाडीची ज्या ठिकाणी खास करून 2 पक्ष काँग्रेस आणि शिवसेना यांची ज्या ठिकाणी जागा असतील त्याबाबतची परिस्थितीची चर्चा या ठिकाणी झाली का? काहीही सीटासंबंधी काहीही चर्चा झालेली नाही. एकीकडे राज्य दुष्काळाच्या छायेत आहे मात्र दुसरीकडे अजित पवार आज कोल्हापूरमध्ये शक्ती प्रदर्शन करत आहेत. कसं पाहता? की सरकार म्हणून ते गंभीर नाहीत त्याच्याबद्दल आता आपण काही वेगळं बोलायलाच होतो. काय वेगळं बोलायला? सरकार म्हणून गंभीर नाही आहेत. सर अजून काही कोणाला काही मदत कार्य सुरू नाही आहे. त्याच्यावरती बोलणं नाही आहे. पाऊस कमी पडतोय, पाणी कमी आहे. मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर करायला हवा. मराठवाड्यामध्ये वगैरे काही भागांमध्ये विदर्भाच्या काही भागांमध्ये तसं काही होताना दिसत नाही. चालेल सर, हिंदी में बता दीजिए आज शरद पवार ने मीटिंग बुलाई थी. त्यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे की ज्या पद्धतीने तुमची कोल्हापूरमध्ये सभा झालेली त्यावेळेस तुम्ही पायतानाचा उल्लेख केलेला होता, कोल्हापुरी पायतानाचा. त्यावरती धनंजय मुंडे म्हणतात की जर हसन मुश्रीफांनी तुम्हाला मिठी मारली तर तुमच्या बरकड्या मोडतील असा एक मुश्किल टोला जो आहे तुम्हाला लगावला. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला महाराष्ट्रालाही सांगू द्या की मी काय बोललो होतो की कोल्हापूरमध्ये सर्वात प्रसिद्ध काय तर लोक म्हणाले पायतान. मी म्हटलं आता गद्दारांना पायतान दाखवावं लागेल. मी हसन मुश्रीफ या माझ्या पूर्वीच्या नेत्याचं नाव पण नव्हतं ते त्यांनी स्वतःच्या अंगावर उडवलं. आता राहिला मिठीचा प्रकार तर मिठी कशी मारली जाते हे धनंजय मुंडेंना जास्त माहिती आहे. म्हणजे त्यांना जास्त माहिती असेल. पण हसन मुश्रीफांचं एवढं मोठं पोट त्यांना श्वासोश्वास एवढा जड होतो. ते मिठी मारणार तर की कशी? मिठी मारणारा माणूस फिट लागतो आणि फिट माणसं मिठी नाही मारत. आधी पोटाचा घेर म्हणून आतमध्ये घ्यावा लागेल मग मिठ्या माराव्या लागते. सो त्याच्यासाठी धनंजय मुंडे ज्या व्यायामशाळेत जातात त्या व्यायामशाळेत त्यांनी हसन मुश्रीफांना घेऊन जावं. धनंजय मुंडे असं सुद्धा म्हणाले की खरं तर कोल्हापूरच्या तुमच्या सभेमध्ये शरद पवारांच्या सभेमध्ये बाहेरून लोक आणली गेलेली आहेत. आज करवीरच्या कर्मवीराने आज संपूर्ण करवीरची लोक बोलली. एक आहे आमच्याकडे 1000 रुपये नाहीत ना प्रत्येक माणसाला द्यायला. आणि
मागची सभा जिथे ऑर्गनाईज झाली होती तिथे काय रेटची लोकं आली होती ते लोकांना माहिती आहे. किंवा हे बाहेरची लोकं आली होती, इथली आतली आली होती. हे दुसरी सभा घेणाऱ्यांनी नेहमी ह्या हे असतंच त्यांच्याकडे. त्यांची सभा मोठी झाली, अहो त्यांनी बाहेरनं माणसं आणली होती, सभा झाली ना. विदाऊट नेता झाली ना. कोल्हापूरमधला कुठलाही प्रस्थापित नेता नसताना बी पाटील, आर के पवार यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी ते सभा यशस्वी करून दाखवली. त्या नेत्यांची ताकद आहे, लोकांचं प्रेम आहे. ज्या पद्धतीने कोल्हापूरच्या पायतानाचा उल्लेख केला कोल्हापूरचा, तर धनंजय मुंडे म्हणतात की त्यांना कोल्हापूरचं पायतान कसं आहे माहीत नाही, ते पायतानीची बातमी करतात. काय तिथे कोल्हापूरला जाऊन धनंजय मुंडे काय पायताना विकत होते काय त्यांना एवढी माहिती आहे. आणि साखर कारखान्यात हात त्यांचा ह्याच्यामुळेच झालेला दिसतो. तिथे पायताना विकत धनंजय मुंडे दुसराही असा उल्लेख करतात की बीड जिल्ह्याचं आणि कोल्हापूर जिल्ह्याचं वेगळं नातं आहे. कोल्हापूर जिल्हा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. त्यामुळे मी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हक्कानं बोलू शकतो. त्या नात्याबद्दल मला काय बोलायचं. हसन मुश्रीफांनी आत्ताच त्यांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये अजित पवारांना त्यांनी राष्ट्रीय नेता म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि हसन मुश्रीफ म्हणतात की अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत त्यांना कोल्हापूरच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरता तुम्ही कोल्हापूरला घेऊन या असं आव्हान देखील करतात. चालेल ना, आता ते त्यांचे नेते आहेत. आपल्या नेत्याला बोलवा, हे कुठे पवार साहेबांना बोलवायचे. आता त्यांचे नेते अमित शहा झाले, अमित शहा बोलवलं तर त्याच्यात चुकीचं काय. उद्या सर्वपक्षीय मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्याकडे कोण काय आमची चर्चा झाली की नाही, आता रात्री तरी कोणाला पाहिजे. थँक्यू.